शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. सध्या मध्य भारतावर पावसाळी परिस्थिती आहे. महाराष्ट्राच्या अगदी उत्तरेला या ठिकाणी आपल्याला थोडं पावसाळी परिस्थिती दिसते. मात्र महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून फारसं पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं नाही. मात्र हवामानात बदल होतो आहे आणि या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये काही वातावरणीय बदल सुरू झाले आहेत. त्याच वेळेस या ठिकाणी देखील वातावरणीय बदलाला सुरुवात झाली आहे. हे कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे आणि त्यामुळे या दोन कमी दाबांच्या क्षेत्रामध्ये ट्रफ निर्माण होऊ शकते. आता ही उत्तरेला सरकण्याचा अंदाज सुरुवातीला जरी असला तरी शेवटी हवामान आहे आणि या ठिकाणावरून या सिस्टमकडे जे वारे खेचले जातात त्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक पावसाचं वातावरण तयार होतं. आता पहिली गोष्ट लक्षात घ्या, आज रोजी कोकणला 96% पावसाचा या ठिकाणी अंदाज देण्यात आलेला आहे. म्हणजे -4 म्हणजे 96%. तर मध्य महाराष्ट्रामध्ये 15% म्हणजे 115%. तर मराठवाड्यामध्ये 16% मायनस, याचाच अर्थ या ठिकाणी 84% पावसाची नोंद झालेली आहे. त्यानंतर 13% विदर्भामध्ये, म्हणजे एकूण 87% पावसाची नोंद सध्या विदर्भात झालेली आहे. आणि एकूण महाराष्ट्रामध्ये आता सध्या आपण 98% पावसावर पोहोचलो आहोत. आपल्याला चांगलं आठवत असेल की 109% वरून प्रत्येक दिवशी घट होत आपण आता 98% वरून पोहोचलो आहोत. पण ऑगस्टचा शेवटचा आठवडा हा पावसाळी असण्याची शक्यता आहे. जर मोठा कमी दाब महाराष्ट्रावर आला तरच ही आकडेवारी मोठ्या प्रमाणात बदलू शकते, अन्यथा ही घटत जाणार आहे. मी काल 2 दिवसापूर्वी असं म्हणालो होतो की या ठिकाणी अकोला आणि वाशिम देखील दुष्काळी ठरतील आणि ते या ठिकाणी एक नवीन 2 जिल्हे पुन्हा दुष्काळी ठरलेले आहेत. आता आपण संख्या बघूयात आणि 10 जिल्हे हे दुष्काळी ठरलेले आहेत. आता पुढचा जिल्हा याचा नंबर लावणाऱ्या दुष्काळी परिस्थितीला तो गडचिरोली, कारण तो आता 18%वर मायनस झालेला आहे. त्या पाठोपाठ आता लातूर 17%वर गेलेला आहे. म्हणजे हे 2 जिल्हेसुद्धा जर पुढील 3 दिवस पाऊस कमी झाला या भागात तर हे रेड होणार आहेत. म्हणजे या ठिकाणची 20% पेक्षा घट वाढणार आहे. आणि स्थानिक पाऊस म्हणजे काय हो, तर स्थानिक पाऊस म्हणजे केवळ पिकांना जीवदान देणारा पाऊस. त्याने आपली दुष्काळी परिस्थिती निवारण होऊ शकत नाही, केवळ पिकांना जीवदान मिळू शकतं. तर तीव्र ते अतितीव्र एखादा कमी दाब, डिप्रेशन, डीप डिप्रेशन, चक्रीवादळ अशी एखादी सिस्टम जर भूभागावर आली महाराष्ट्राच्या, तरच हे जिल्हे पुन्हा एकदा बदलू शकतात. कारण यापूर्वी हे जिल्हे 40% काही ठिकाणी 30-30, 35% लॉस म्हणजे मायनसमध्ये होते आणि एक डीप डिप्रेशन आलं आणि ते संपूर्ण सावरले होते. याचा अर्थ असा होतो की एलिनोचा प्रभाव आहे आणि एलिनोचा प्रभाव हा दुष्काळ नाही, हा असमान वितरण आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी सारखा पाऊस पडणार नाही. देशाच्या आकडेवारीसाठी आपण जास्त वेळ घेणार नाही. 12%ची घट आहे, म्हणजे 88% पावसाची नोंद आज रोजी भारतामध्ये झालेली आहे. महाराष्ट्रात पाऊस कुठे झाला? केवळ कोकण किनारपट्टीला आज समाधानकारक पाऊस बऱ्याच भागात झालेला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, अगदी पालघर, नाशिक पश्चिम या भागात सुद्धा चांगला पाऊस झालेला आहे. महाराष्ट्रात इतरत्र स्थानिक वातावरण काही ठिकाणी तयार झालं. हलक्या विरळ स्वरूपात, विखुरलेल्या स्वरूपात पाऊस झाला. थोडं विदर्भाच्या उत्तरेकडूनही पाऊस झालेला आहे. आणि आज दुपारनंतर जो पाऊस झाला तो याच्यात काउंट झालेला नाही, तो उद्या दिसेल आपल्याला. आणि एक डिप्रेशन सध्या मध्य भारतावर आहे. या ठिकाणी मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान या भागावर त्याचा परिणाम आहे. दिवस या ठिकाणी अशा पद्धतीने वारे खेचले जात आहेत आणि त्यामुळे यदा कदाचित महाराष्ट्रात स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज आहे. फार मोठ्या पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये नाही, हे मी यापूर्वी सांगितलेलं आहे. कारण ही सिस्टम महाराष्ट्रावर नाही त्याचा डायरेक्ट प्रभाव, त्यामुळे
फार तर उत्तर महाराष्ट्रात थोडाफार पाऊस वाढू शकतो, या पलीकडे याचा परिणाम होणार नाही. आता या ठिकाणी आपल्याला माहिती बघायची आहे, ती म्हणजे वेगवेगळे जे विभाग आहेत, मग कोकण असेल, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजी, अमरावती, या सगळे आपल्याला बघायची गरज नाही. आपण फक्त स्टॅटिस्टिक ॲव्हरेज बघणार आहोत. तर या ॲव्हरेजमध्ये आपल्याला असं दिसतंय की जूनमध्ये जून 2026ला महाराष्ट्रात केवळ 60.6 म्हणजे साधारण 61% पाऊस झाला. जुलैमध्ये हा पाऊस 131% झाला. आता ऑगस्टमध्ये आत्तापर्यंत जी सरासरी आहे ती 63 ते 64% पावसाची आहे. म्हणजे 11 दिवसामध्ये, आज आपण 11 तारखेला आहोत, 11 दिवसामध्ये जी सरासरी आहे ती 60 ते 64% आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, तर आत्तापर्यंत जूनच्या सरासरीच्या जवळपासच ऑगस्ट महिन्यात चाललेला आहे. म्हणजे फार समाधानकारक नाही. आता 1 जूनपासून तर 11 ऑगस्टपर्यंत किती पाऊस झाला आहे? इथे 97 ते 98% पाऊस झाला आहे. आणि आपला अंदाज वार्षिक सरासरीचा किती आहे? 97 ते 98%. म्हणजे आज रोजी जरी तुम्ही बघितलं तरी डॉक्टर मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज 100% बरोबरीने चाललेला आहे. त्यामुळे आपलं करावं तेवढं कौतुक थोडं असताना देखील आपण लोकांची टीका सहन करतोय. उद्या महाराष्ट्रात विदर्भ आणि कोकण पावसाचं प्रमाण वाढलेलं राहील, परंतु उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपाचं किरकोळ वातावरण असण्याची शक्यता आहे. 13 तारखेला थोडं दक्षिण मराठवाडा, पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकण या विभागात GFSने अधिक पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र GFSने पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण दाखवलं आहे, इतरत्र पावसाची शक्यता फार कमी व्यक्त केलेली आहे. आता महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेशमध्ये असलेल्या हवामान प्रणालीचा परिणाम कोणत्या जिल्ह्यात होऊ शकतो, तर अमरावती, अकोला, जळगाव, बुलढाणा, नाशिक उत्तर आणि धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात शक्यता आहे. कोकणात पाऊस राहण्याची शक्यता आहे. थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस बीड, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड, यवतमाळ या भागात होऊ शकतो. थोडं नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये देखील पावसाची शक्यता. हा उद्या 12 तारखेचा अंदाज आहे. ICMW मॉडेलने उत्तर महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे. 13 तारखेला देखील हाच विभाग आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. तर नांदेडसह यवतमाळ, अगदी पुणे पूर्व, बीड, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड याच भागात पावसाची शक्यता आहे. थोडं चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये पावसाची शक्यता आहे. गोंदियात थोडी पावसाची शक्यता आहे आणि कोकणामध्ये पाऊस होऊ शकतो असा ICMW मॉडेलचा अंदाज आहे. 14 तारखेपासून मात्र महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होईल आणि यामध्ये थोडं नागपूर, भंडारा, गोंदिया वगैरे वगैरे या थोड्या महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात पाऊस होऊ शकतो आणि थोडा कोकणातील आणि घाटमाथ्यावरील पाऊस चालू राहणार आहे. हे आहेत पावसाचे अंदाज. 2 दिवस स्थानिक स्वरूपाचं वातावरण आहे असं म्हटलं की लोकांना वाटतं पाऊस सुरू झाला आणि काही 8-10 गावांमध्ये पाऊस पडला की त्या ठिकाणची ॲक्टिव्ह मंडळी लगेच वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एखाद्या हवामान अभ्यासकाला डोक्यावर घेतात आणि मग ते संपूर्ण वातावरण खराब करून टाकतात. त्यामुळे माझी विनंती आहे की आधी हवामान साक्षर व्हा आणि हवामान समजून घ्यायला शिका. या ठिकाणी आपण बघतो की या ठिकाणी एक चक्राकार असते. या ठिकाणी आपण बघतो या ठिकाणी एक चक्राकार स्थिती आहे. त्याचा मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही उत्तरेकडील भागात पावसा परिणाम होण्याची शक्यता आहे. पण त्याही पेक्षा प्रभावी अशा प्रकारचं क्षेत्र या ठिकाणी तयार होण्याची शक्यता आहे. आपण या ठिकाणी बघतो की महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे. फार चांगली गोष्ट आहे. आपण बघतो हवामानात बदल झालेला आहे. थोडं महाराष्ट्राच्या या भागात पावसाळी वातावरण तयार झालंय, थोडं या भागात पावसाळी वातावरण तयार झालंय. आणि आपण जर ह्या हवामानाला थोडं पुढे घेतलं
आपण जर हा अंदाज बघितला तर थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये ECMW मॉडेलने पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे. थोडं उद्या देखील आपल्याला महाराष्ट्राच्या बऱ्याच ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होणार आहे आणि हे जवळपास याचं क्षेत्र मोठं आहे. ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. आपण 13 तारखेलाही बघतो की हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रातल्या काही पॉकेट्समध्ये होईल. फार मोठे क्षेत्र ते नाही आहेत. त्यानंतर आपण जर 14 तारखेकडे गेलो तर 14 तारखेला किरकोळ पावसाची शक्यता महाराष्ट्रातील काही भागात आहे. परंतु शेवटी हवामान आहे, यामध्ये बदल होत असतो. कोणाच्याही हवामानावर नियंत्रण नसतं, त्यामुळे बदलणारी गोष्ट आहे. परंतु जसं हवामानात आणि मॉडेलमध्ये बदल होईल तसा आपण तो सांगायचा प्रयत्न करतो. 14ला जरी पाऊस कमी असला तरी 15 तारखेला पुन्हा एकदा थोडं या भागामध्ये पावसाळी क्षेत्र निर्माण होऊ शकतं असा अंदाज आहे. हे काय फार मोठे पाऊस नाही आहेत, हलक्या ते मध्यम स्वरूपाचे पाऊस आहेत, पिकांना जीवदान देणारे पाऊस आहेत. याच पॉकेट्समध्ये म्हणजे कुठे परभणी, बीड आणि थोडं लातूर, यवतमाळच्या भागामध्ये, दक्षिणी भागामध्ये आपल्याला पावसाचं वातावरण दिसतंय. आणि या पलीकडे राज्यात फार समाधानकारक वातावरण आहे. थोडं गोंदियामध्ये या ठिकाणी वातावरण आहे. त्यामुळे ठिकठिकाणी काही भागापुरतं मर्यादित पावसाचा अंदाज आहे. हा आपण यापूर्वी सांगितलेला आहे. परंतु कुठलीही वादळी प्रणाली ही महाराष्ट्रावर परिणाम करत नसल्यामुळे आता केवळ आपल्याला उद्या आणि परवा थोडं उत्तर महाराष्ट्रात एक हवामान प्रणाली जी मध्य प्रदेशवर आहे तिचा हलका परिणाम होण्याची शक्यता ECMW मॉडेल दाखवत आहे. या पलीकडे आपल्याला महाराष्ट्रावर फार परिणाम होणाऱ्या घटना घडणार नाहीत. आता आपल्याला महत्वाची एक या व्हिडिओच्या माध्यमातून मी अलर्ट देऊन ठेवतो. हे जे 25 तारखेनंतर कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे याची अजून दिशा निश्चित नाहीये आणि हे जर महाराष्ट्राच्या दिशेने आलं तर काही कालपरिवर्तन होऊ शकतं हवामानामध्ये. परंतु या दिशेने अगदी राजस्थानपासून गुजरातपर्यंत कोरडे हवामान सुरू झालेलं आहे आणि जवळपास महाराष्ट्रात पण त्याचा परिणाम होतोय. त्यामुळे हे कोरडे वारे कुठल्याही सिस्टमला ताकदीने पुढे येऊ देत नाहीत आणि ताकदीने पुढे नाही येऊ दिल्यामुळे ती अशी वरच्या बाजूला दाबली जाण्याची शक्यता आहे. आणि अशा परिस्थितीत जर ही काही प्रमाणात या ठिकाणी अशा पद्धतीने खाली दाबली गेली तर ती महाराष्ट्रावर येऊ शकते आणि अशा प्रकारच्या प्रणालींची आपण वाट पाहतो. या प्रणालीची दिशा अजून फायनल नाहीये, निश्चित नाहीये. परंतु अशी एखादी प्रणाली जर महाराष्ट्रावर आली तर मात्र संपूर्णपणे ऑगस्ट महिन्याचा अंदाज आणि दुष्काळ देखील निवारण होऊ शकतो. ज्या पद्धतीचे आपल्याला शेवटच्या आठवड्यामध्ये एक डीप डिप्रेशन जुलैमध्ये आलं त्या पद्धतीचंच एक डिप्रेशन आहे आणि जर हे डिप्रेशन आपल्याला महाराष्ट्र येऊ शकलं तर आपले नशीब खुलणार आहे. परंतु त्यासाठी आपल्याला थोडा संयम ठेवावा लागणार आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.